सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही 22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी, वहिवटदार व मुख्य पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली। सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव 22 तारखेपासून सुरुवात होते। 22 तारखे ते 6 तारखेपर्यंत हा नवरात्र महोत्सव संपन्न होत आहे। 22 तारखेला सकाळी पहाटे 5 वाजता प्राक्षर पूजेने मंदिराचं सुरुवात होते। 9 वाजता महापूजा आणि त्यानंतर आरती होते आणि मग देवीची घटस्थापना 11 वाजता आपण करणार आहे। संध्याकाळी नित्योपचार पूजा व छबिनाचा कार्यक्रम संपन्न होते। 23ला सुद्धा सकाळी महापूजा, संध्याकाळी नित्योपचार पूजा व छबिनाचा कार्यक्रम संपन्न होतो। असे पूर्ण नवरात्र कालावधीमध्ये या पद्धतीचा कार्यक्रम राहणार आहे। ललिता पंचमी 26 तारखेला आहे। ललिता पंचमी 26 तारखेला सकाळी महापूजा संपल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम संपन्न होतो। त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा नंतर नित्योपचार पूजा व छबिनाचा कार्यक्रम संपत आहे। 30 तारखेला दुर्गाष्टमी आहे। 30 तारखेला दुर्गाष्टमीच्या टायमाला सकाळी अलंकार महापूजा, त्याच्यानंतर 1 वाजता होमास प्रारंभ होत आहे आणि पूर्णावती 7 वाजता होते आणि संध्याकाळी पूर्णावती झाल्यानंतर संध्याकाळी आपल्या घरातून 7 वाजता दहीहंडीची मिरवणूक निघते। ही दहीहंडीची मिरवणूक आपल्या घरातून मंदिरापर्यंत गेल्यानंतर मंदिरात ते दुग्धाभिषेकाचा अभिषेक होतो। त्यानंतर पूजा झाल्यानंतर छबिनाचा कार्यक्रम संपन्न होतो। 2 तारखेला महानवमी 1 तारखेला आहे। महानवमीच्या सकाळी 9 वाजता अलंकार महापूजा, त्यानंतर संध्याकाळी पुन्हा नित्योपचार पूजा व छबिनाचा कार्यक्रम संपन्न होतो। 2 तारखेला सकाळी महापूजा आहे, अलंकार महापूजा संपन्न होत आहे। त्या दिवशी दसरा आहे आणि दसऱ्याचा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता आपण पालखीमध्ये रूपाभवानी मातेचे मिरवणूक निघते आणि ती सीमोल्लंघनासाठी पार्क मैदानावर जाते। पार्क मैदानावर 5 फेऱ्या झाल्यानंतर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम संपन्न होतो। तिथून पुन्हा रूपाभवानी मंदिरात प्रस्थान होते।